तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन बॅनर डिझाईन मध्ये. तर मित्रांनो, जो आजचा आपला टॉपिक आहे तो आपण बर्थडे बॅनर एडिटिंग वर आणलेला आहे. तो खूप खास आणि कडक झालेला आहे मित्रांनो, पूर्ण सिनेमॅटिक बॅनर आहे. तर तुम्ही आजचा व्हिडिओ व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा मित्रांनो. आणि तुम्हाला एक पूर्ण फ्री म्हणजे PSD फाईल दिली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला पिक्सल लॅबची PLP फाईल पण मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, कारण आपण जे बर्थडे बॅनर आणलाय तो खूप खास आणि कडक आणलेला आहे. तर चला न वेळ घालवता आपण आजचा बॅनर जे आहे आपण ते एडिटिंगला चालू करा. तर ओके, इथं आपण साईज पिक्सलमध्ये घेऊया. तर पिक्सलमध्ये आपण जे व्हिडिओ घेतले ते आपण 1440 घेतले आणि हाईट घेतल्याचे आपण ते 1800 घेतले आणि रिझोल्यूशन आपण 200 असं ठेवलं आहे आणि क्रिएटवर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे 4x5चा कॅनव्हास मित्रांनो क्रिएट होऊन जाईल. तर ओके, ते आपण एक बॅकग्राऊंड ऍड करूया. तर बॅकग्राऊंड असं म्हणजे मी पूर्ण टोटल एक PSD बनवून ठेवली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PSD फाईल भेटून जाईल आणि त्या PSD फाईलला पासवर्ड दिला आहे मित्रांनो. तो पासवर्ड इथे व्हिडिओवरती 2 स्टेपमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण दिसू शकतो, म्हणून व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर चला, तर मित्रांनो, हा जो आपण बॅकग्राऊंड घेतलाय इथे आपण त्याला फिल्टरमध्ये जाऊन थोडं ते ग्लॉशन ब्लर आणि मोशन ब्लर ते थोडा ब्लर ऍड केला. तर ओके, अशा आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये आपण एक टेक्स्ट ऍड केला कुणाल नावाचा. अशा प्रकारे खूप खतरनाक दिसत आहे. ते टेक्स्ट ऍड करून मित्रांनो असं साधा बोल्ड फॉन्ट घेतलाय. टेक्स्ट ऍड करून तुम्हाला जो हे दिला तर ओव्हरले दिला इफेक्ट मित्रांनो. अशा प्रकारे ओव्हरले केला आणि लॉक केला. तर ओके, तर त्या मुलाची आपण ते फोटो ऍड केलाय. अशा प्रकारे PNG फोटो ऍड केलाय क्रॉप करून आणि दुसरा पण एक फोटो ऍड केला आणि त्या फोटोला आपण थोडा ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट दिलाय. तर ओके, अशा प्रकारे खूप खास आणि कडक दिसत आहे बॅनर मित्रांनो. तर आपण त्या मुलाचे नाव घेतलं, आपण ते PNG अशा प्रकारे PNG मधलं जे इम्प्रिंट फॉन्ट घेतला तशा प्रकारे त्याला शॅडो दिलेला आहे, थोडा ब्लॅकमध्ये शॅडो दिलेला आहे. ओके, तर थोडा आपण ते इफेक्ट घेतला, रेक्टँगल घेतला ब्लॅक कलर, फक्त रेक्टँगल ओढलाय आणि त्याला इथून क्रिएट क्लिपिंग मास्क केला. तर ओके, आणि थोडी त्याची ऑपेसिटी आहे ते थोडं कमी केलं म्हणजे 16च्या वरती ठेवली आहे. तर ओके, नंतर आपण त्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण ते PNG ऍड केली आहे. PNG मधलं टेक्स्ट ऍड केला अशा प्रकारे. तर खूप खास आणि कडक दिसत आला मित्रांनो, तो बघू शकता. ओके, खूप कडक डिझाईन झाली आहे मित्रांनो. जे PSD फाईल दिली आहे मित्रांनो तुम्हाला मी, ती पूर्ण एडिटेबल पूर्ण PSD फाईल दिली आहे. तर तुम्ही एडिटिंग करून काही चेंजेस करून तुम्ही एडिटिंग करू शकता. तर इथे तुम्हाला अजून एक फ्लॉवरचा PNG ऍड केला अशा प्रकारे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, अशा प्रकारे फ्लॉवर ऍड केला. तर खूप थोडंसं डिझाईन थोडं ऑपेसिटी वाढून टाकायचं अशा प्रकारे ओळखी थोडंसं. ओके, लॉक करून टाकायचं. ओके, तर मित्रांनो, अशाच प्रकारे बॅनर डिझाईनसाठी आणि PSD फाईलसाठी PLP फाईलसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, अशाच प्रकारे आपण समोर बॅनर एडिटिंग आणत जाऊ. तर ओके, तर चला मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.